उन्हात थोडा वेळ फिरल्यानंतर चक्कर येते का, डोके दुखणे, अशक्तपणा किंवा जास्त घाम येणे ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, आपल्या हनीबी चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. उन्हाळा सुरू झाला की तापमान खूप वाढते आणि त्यामुळे उष्माघात म्हणजेच हीटस्ट्रोक होण्याचा धोका वाढतो. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि उन्हात काम करणाऱ्या लोकांनी जास्त काळजी घेणे खूप गरजेचे असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत उष्माघात म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती आणि त्यापासून बचाव करण्यासाठी काही सोप्या पण खूप महत्त्वाच्या टिप्स. सर्वात आधी जाणून घेऊया उष्माघात म्हणजे काय. जेव्हा शरीराचे तापमान खूप वाढते आणि शरीर स्वतःला थंड ठेवू शकत नाही तेव्हा उष्माघात होतो. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यावर ही समस्या अधिक वाढते. आता पाहूया उष्माघाताची काही सामान्य लक्षणे. जर सतत चक्कर येणे, डोके दुखणे, मळमळ होणे, खूप घाम येणे, शरीर गरम होणे किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात. अशा वेळी दुर्लक्ष करू नका. चला तर आता जाणून घेऊया उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. पहिली आणि सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे भरपूर पाणी प्या. उन्हाळ्यात शरीरात घामाद्वारे खूप पाणी बाहेर पडते, त्यामुळे दिवसातून वारंवार पाणी पिणे आवश्यक आहे. फक्त पाणीच नाही तर लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारख्या नैसर्गिक पेयही घ्या. दुसरी टीप म्हणजे दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळा. विशेषतः दुपारी 12 ते 4 या वेळेत सूर्याची उष्णता खूपच जास्त असते. शक्य असल्यास या वेळेत घरातच राहा. जर बाहेर जाणे गरजेचे असेल तर टोपी, स्कार्फ किंवा छत्री वापरा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य कपडे वापरा. हलके, सुती आणि सैल कपडे शरीराला थंड ठेवण्यास मदत करतात. गडद रंगाचे कपडे टाळा, कारण ते जास्त उष्णता शोषून घेतात. आता आहाराबद्दल बोलूया. उन्हाळ्यात पाण्याचे प्रमाण असलेली फळे खाणे खूप फायदेशीर आहे. कलिंगड, खरबूज, काकडी, द्राक्षे यासारखी फळे शरीराला थंड ठेवतात. तसेच जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ कमी खा. जर तुम्हाला उन्हात काम करावं लागत असेल तर मध्ये विश्रांती घ्या. सावलीत बसा आणि शरीराला थंड होण्यासाठी वेळ द्या. खूप वेळ सतत उन्हात राहू नका. लहान मुलांची आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्या. त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता लवकर होते, त्यामुळे त्यांना वेळोवेळी पाणी आणि थंड पेय द्या. आता एक महत्त्वाची गोष्ट, जर एखाद्याला उष्माघात झाला असेल तर काय करावे. त्या व्यक्तीला लगेच थंड जागी घेऊन जा. पाणी किंवा थंड पेय द्या.
ओल्या कापडाने शरीर पुसा आणि गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. मित्रांनो, उन्हाळ्यात थोडी काळजी घेतली तर आपण उष्माघातापासून सहज बचाव करू शकतो. त्यामुळे भरपूर पाणी प्या, उन्हापासून स्वतःचे संरक्षण करा आणि निरोगी राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या हनीबी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.